बघा असा थ्रो पाहिजे, असा थ्रो असेल तर फलंदाजाची मिजाज होणार नाही दुसरी धावसंख्या घ्यायची. आणि जर फलंदाजाला दुसरी धाव घ्यायची असेल तर पहिली धावसंख्या गतीनं होणं गरजेचं आहे. आपण पाहतोय अष्टविनायक क्रिकेट क्लब वारळ मुंबई यांच्या दरम्यान खरं तर गेली कित्येक दिवसाची धावपळ आणि या धावपळीला आता यश मिळताना दिसतंय. कारण तुमचं सातत्य आणि तुमचं सपोर्ट या मॅचला आजच्या दिवसात खरं तर रंग निर्माण करून गेले. थँक्यू सो मच. आयोजकांच्या माध्यमातून सगळ्यांचा आभार आणि आभारातून हा पुढील चेंडू यॉर्कर लाईन खोदून काढला डीप मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक ऑन साइड वरून गेलाय आणि त्याच्या हातातून जणू काही कॅच सांडले. अतिघाई संकटात नाही, थोडा ओव्हर कॉन्फिडन्स, अतिघाई या सगळ्या गोष्टी आपल्या टीमला थोड्याशा त्रास देऊ शकतात. त्यामुळे संयम ठेवा. कॉन्फिडन्स आपल्याकडे आहे त्यात ते मात्र शंका नाही, पण थोडा संयम ही फार महत्त्वाचा आहे क्रिकेटमध्ये. वेट अँड वॉच. न राहू दे, जा 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 जाऊ दे, आपण सगळे येड आहेत. तो चलिए इस वक्त यहाँ पर इस वक्त कार्पेटला घसपडून चेंडू. आज जणू काही चेंडू त्याच क्षेत्ररक्षकाला पाहतोय, मी तिथेच जाणार. आणि हा इथे काहीतरी घडू शकतं. पंचांकडे अगदी कटाक्ष ठेवला गेलाय. यस यस नक्कीच बारक्या कांबळे त्या ठिकाणी आहेत, आमच्याकडे इशारा करतील नेमकं त्या चेंडूवरती काय आहे. अंपायर घेतलंय का? येस. हा यस रनआउट आहे. तर इथे आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद उदय मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मी सांगितलं होतं 15 धावा जरी असल्या ना तरी तुम्ही लसावी आणि मसावी या दोन गणितांच्या पायऱ्या जशा सोडवताना तसं प्रत्येक चेंडू प्रत्येक पायऱ्यांवरती तुम्हाला पावलं टाकून सोडवावं लागेल. तेव्हा कुठेतरी ही घणाघाती लढत तुमच्या वाट्याला विजय म्हणून प्राप्त करून देईल. पण फलंदाजांचा विचार केला अजूनपर्यंत सनीसारखा मातब्बर फलंदाज जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत त्याच्या टीमला आशा आहे. कारण त्यानं मागच्या मॅचमध्ये आपली मिजाज दाखवली आहे, कॉन्फिडन्स दाखवला आहे. तो सेट होऊन खेळतो, तो माइंड सेट करून खेळतो. तो सनी यावेळेला स्ट्राईकवरती पुढील चेंडू खेळून काढेल. हलक्या हातात पुश केलाय, अप्पर कट. इथे प्रयत्न चांगला आहे, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावला प्रयत्न, थ्रोही केलाय परंतु थोडा सुस्तीचा थ्रो होता. 2 धावा कंप्लीट. सनीनं कदाचित जाणलंय इथे एकेरी दुहेरी आपल्याला चालू ठेवावे लागतील, त्याशिवाय पर्याय नाही. आणि इथे एकेरी दुहेरी धावसंख्या थांबवायची असेल तर गोलंदाजाला आणखी पहिल्यापेक्षा जास्त प्रयत्न करावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यास सुरुवात केली, 1 विकेट मिळाला परंतु एका विकेटवर थांबता कामा नये. तुमच्याकडे 6 चेंडू आहेत आणि 6 मधील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंमध्ये मला काय करायचं आहे हा निर्धार गोलंदाजानं केलं पाहिजे. हलक्या हातानं पुश केलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे गेलाय. 7 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती नेमकं काय, या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर सामना थोडा खुला होईल. या चेंडूवरती जर 2 पेक्षा कमी धावा आल्या तर सामना पुढील ओव्हरमध्ये पाहण्यासारखा राहील. यस रंगतदार राहील. यावेळेला मोठा फटका, मी सांगितलं होतं या फटक्यामध्ये जर मोठा फटका आला तर सामना खुला होईल आणि तेच चित्र इथे मात्र फलंदाज जयेश ऑन फायर. चला मित्रांनो 6 चेंडू 2 धावा.
6 चेंडू 2 धावा आणि नाणेफेकीचा कोल जिंकलाय भालगाव टीम. जसा शेवटचा चेंडू पडेल आपली पावलं मैदानात पाहिजेत. 6 चेंडू 2 धावा, प्रयत्नांची पराकाष्ठा. सगळ्या गोष्टी आता बाहेर काढाव्या लागतील. राऊंड विकेटनं यावेळेला उजव्या हातानं गोलंदाजी करेल. टॅप केलाय चेंडू आणि कदाचित गलीतून चेंडू गेलाय 4 धावांसाठी. विजयी फटका. आदरणीय महेंद्रजी चाळके साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. प्रथम शब्द सुमनानं आम्ही अष्टविनायक क्रिकेट क्लब वारळ मुंबई यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम सुमंगलम. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच रुपेश म्हात्रे. चला बालगाव, वेळ लावू नका, तुम्हालाच उशीर होईल. मॅन ऑफ द मॅच रुपेश म्हात्रे. चला तरुण सेवा मित्र मंडळ तांबडी बुद्रुक आपले फलंदाज पाठवा. चला फिल्डिंग सजवा, फलंदाज आले. आयोजकांच्या वतीने आम्ही तुम्हाला सूचना देऊ इच्छितो. फलंदाज संदेश आणि अविनाश. मित्रांनो तुम्हाला सारखं सारखं का सांगायला लागतं का फिल्डिंग सजवा. लवकरात लवकर. हे सगळं तुमच्यासाठीच चाललंय. वेळ वाचवायचा आहे तोही तुमच्यासाठी, कारण इथे रात्रीचे फोकस पेटतात, त्याच्यामध्ये बक्षीस वितरण होईल, पण तुमच्या मॅचेस या ठिकाणी कंप्लीट झाल्या पाहिजेत. 15 ते 20 मिनिटात हे फोकस या ठिकाणी ज्वलित होतील. यस, चेंडू घ्या. चाळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण रुपेश म्हात्रे याला मॅन ऑफ द मॅच. खूप खूप धन्यवाद. आवाज बंद कर. लाईव्हचा आवाज बंद कर ना. लाईव्हचा आवाज बंद कर. उसळी घेऊ शकतो आणि घेतली. इथे फलंदाज चांगला चेंडू डाऊन होऊन खेळतोय आणि 4 धावा मिळत आहेत. आणि या 4 धावेने
सुरुवात केली आहे आणि या सुरुवातीला आपण पाहतोय संदेश. आज संदेशनं खरं तर दिवस गाजवलाय. एकीकडे आपण सनीला पाहिलं असेल, ज्यानं अतिशय जबरदस्त उदयनं चांगली फलंदाजी केली, संदेशनं चांगली फलंदाजी केली आणि त्याच्या जोडीला अविनाश. यावेळेला पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लिपला चेंडू गेला, क्षेत्ररक्षक आहे. अविनाश याचा हा चेंडू अविनाशनं खेळून काढलेला चेंडू ऑन साईडला गेलाय. मिड ऑनच्या 30 यार्ड सर्कलच्या थोडासा बाहेर. एक धाव मिळेल एका धावेने. धावफलक 6. एकात मोठा फटका आणखी एक, कारण 2 ओव्हर म्हटल्यानंतर यावेळेला प्रयत्न करावा लागेल. चांगला चेंडू आहे. पॉइंटला चेंडू अडवण्याचा प्रयत्न मिस झालाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न. मी नक्की सांगू इच्छितो, संदेश आणि अविनाश यांची पार्टनरशिप, खरं तर या अगोदरची त्यांची मॅच आपण पाहिली, अतिशय चपलाईनं एकेरी दुहेरी धावसंख्या ते बनवतात आणि अजूनही आज या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये त्यांचा प्रयत्न तसाच चालू आहे. हे खरं तर संयमी क्रिकेट आहे आणि या क्रिकेटच्या परिभाषेला ते आपल्या टीमसोबत विजय प्राप्त करून देण्यासाठी पहिल्या इनिंगमध्ये प्रयत्न करतात. पुल केला. यावेळेला क्षेत्ररक्षक नाहीये, पूर्ण झोन रिकामा आहे आणि चेंडू पाठवलाय फाईन लेगच्या डोक्यावरून. फ्लॅटेड षटकार. पाच चेंडू 14 धावा. संदेश अप्रतिम अप्रतिम फलंदाजी. परिपूर्ण एफर्ट आपल्या टीमच्या वाट्याला तो देतोय. प्रत्येक खेळाडूनं जर ठरवलं ना की माझ्याशिवाय माझी टीम अपूर्ण आहे, तर नक्कीच चांगलं योगदान प्रत्येकाचं राहील. पुल केला पुन्हा एकदा. डीप फाईन लेगचा एरिया निवडलाय. चेंडू पाठवलाय सीमा रेषा बाहेर. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या षटकाचा आपण जर विवरण पाहिलं, पहिल्या चेंडू 4, तदनंतर LB लेग बाईज 1, त्यानंतर 1, त्यानंतर 2, त्यानंतर 2 लगातार षटकार आणि ऑल टोटल आपण पाहतोय इज इक्वल टू 20 धावा धावफलकावरती. दुसरा गोलंदाज यावेळेला चांगला चेंडू अगदी खालून उचललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप स्क्वेअर लेगला एक धाव मिळेल. एका धावेने 21 धावा धावफलकावरती. मागच्या षटकात ज्या चुका झाल्यात ना, त्या चुका भरून काढायच्या असतील तर गोलंदाज आपण पाहतोय सोहम याला आता चांगले चेंडू म्हणजे कंजूशी चेंडू फेकावे लागतील. संदेश आतापर्यंत हॅट्रिकच्या बोल्यावरती आहे षटकारांच्या. डॉट बॉल थोडा घुसून खेळण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपण पाहिलं, यस, क्रिकेटच्या दुनियेत आपण पाहिलं तर चांगले स्ट्रोक अशा प्रकारचे खेळाडू खेळतात. मेघनाथजी मात्रे यांना विनंती आहे. पंडितजी गोवारी अतिथी कक्षात विराजमान आहेत. आपली वाट पाहत आहेत. या आपलं स्वागत आहे. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे डीपला. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने
धावफलक पुढे गेलाय तो म्हणजे 23. 23 धावा. धावफलकावरती. पुढील चेंडू लोपर फुलटॉस आहे. इथे फटका खरं तर हा डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता, पण व्यवस्थित रडारमध्ये आला नाही आणि टायमिंग चॉक झालं. यस, 1 रन शॉट. इथे 1 धाव कमी होईल. 1 धाव कमी होईल इथे. 1 रन शॉट म्हणजे एकूण 24 धावा धावफलकावरती. स्ट्राईक वरती आपण पाहतोय संदेश. वैयक्तिक धावा जर आपण पाहिल्या. फुलटॉस चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफ वरून चेंडू वरती येतोय. तोपर्यंत 1 धाव. चांगले फटके आहेत संदेशकडे, पण तितकी सुंदर गोलंदाजी देखील केली जाते. या 2 धावा मिळतील आणि एकूण 25 धावा धावफलकावर 26 धावा धावफलकावरती. 26 धावा आणि वैयक्तिक एकूण धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे संदेश 24 या धावसंख्येवरती. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता. यस, थोडासा खांद्या लगतचा हा चेंडू होता. यस, हाईट चेक केले जाईल, कारण यावेळेला जर चेंडू उसळी घेतलेला असेल तर अवांतर मिळू शकते. पण ऑनफिल्ड अंपायरनं इथे फक्त 1 बाउन्सचा इशारा दिलाय, म्हणजे हा चेंडू डॉट कदाचित होऊ शकतं. यस, इथे नक्कीच अगदी सही डिसिजन आहे. कुठल्याही प्रकारचा संशय त्या ठिकाणी व्यक्त केल्यानंतर अवांतर मिळणार नाही आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. आम्ही बघतो नेमकं काय चाललंय. यस, आई चिंचमाता बनोटी टीम, गावदेवी क्रिकेट संघ सकलब, गावदेवी क्रिकेट संघ सकलब आणि आई चिंचमाता बनोटी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या. चला लवकर लवकर बॅट्समन पाठवा रे मित्रांनो. हॅलो, वेळ लावू नका आपण. हॅलो, 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 हॅलो. बारा चेंडू 27 धावांचं टार्गेट. चला आई चिंचमाता बनोटी संघाचा कर्णधार यानं निर्णय घेतलेला आहे फिल्डिंगचं. हॅलो, हॅलो, हॅलो करायला छोटासा फोन गरज.
पावडर असेल तर टाका ना थोडीशी पट्टीला. पावडर असेल तर. संदेश याचा पहिला चेंडू चांगला चेंडू आहे ऑफसाईडला. 2 टप्प्यात चेंडू येईल आता. एक धाव संदेश. इथे डावखुरे आताचा फलंदाज. मागाच्या मॅच मध्ये फारसं काही करता आलं नाहीये. डावखुरे आताचा फलंदाज राज. सतीश आणि राज. दुसरा चेंडू. एक चेंडू एक धाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला डॉट बॉल पाहायला मिळतोय. अपील केली आहे पण पंचांनी फेटाळून लावली. घेऊन जातो. यावेळेला आणखी एक डॉट बॉल. हे डॉट बॉल अगदी दुखणं निर्माण करतील कारण एखाद चेंडू ज्या वेळेला डॉट जातो तेव्हा थोडं प्रेशर होतं. आता बघूया. आणि इथे 2 आपण पाहतोय. एकूण 3 चेंडू झालेत. एक धाव. यावेळेला मोठा फटका. 3 चेंडू न भरून काढील का? नाहीये. कॅच स्वरूपात मैदानातून बाहेर यावं लागेल राज यांना. राज बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज मैदानावरती तेजस. एकच धाव धावफलकावरती. एकूण चेंडू पाहतो 4. हा 5वा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग कडे क्षेत्ररक्षक. आणखी एक कॅच. माहोल बनवलाय या गोलंदाजानं. लगातार 2 विकेट. 5 चेंडू 1 धाव. काय गोलंदाजी केली आहे संदेशनं. संदेश खरं तर आज अनेकांच्या हृदयावरती राज्य करून गेलाय कारण सेमीफायनल आहे. यातून जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. बॅट्समन लगेच जाणार मैदानावरती. तयार राहा प्लीज कारण मॅच होणार नाही मग. आदरणीय प्रमोद भगत साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. पंडितजी गोवारे आपली वाट पाहतायत. आपलं हार्दिक स्वागत आहे. शेवटचा चेंडू. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. हा अवांतर चेंडू. दोन धावा धावफलकावरती. 2 विकेट 2 धावा. संदेश. यावेळेला ऑफसाइडला क्षेत्ररक्षक. ओ हो हो हो. अतिशय जबरदस्त माहोल बनवलाय. जाता जाता देखील 1 विकेट प्राप्त केलाय या गोलंदाजानं.
इथे एक षटक समाप्त. आता 6 चेंडू आणि 25 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे 6 चेंडू 25 धावा. गौरवजी पोरवाल साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. यस शेतकरी कामगार पक्षाचे कामोट्याचे खरं तर कार्याध्यक्ष आहेत. त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. पहिला चेंडू आपण पाहिला. डॉट बॉल. 5 चेंडू 25 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अविनाश याला चेंडू समजला नाहीये. अवांतर चेंडू मिळेल. अवांतर चेंडूने फारसा फरक पडणार नाही कारण मागच्या षटकात संदेशनं परिपूर्ण जखडून ठेवलं या फलंदाजांना. पुढील चेंडू यावेळेला लॉप केला डीप फाईन लेग कडे. तिथेही कॅच आणि आणखी एक जल्लोष विकेटच्या नुकसानीनंतर. दोन चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत आणि 3 धावा. आई चिंच माता बनोटी आणि गावदेवी क्रिकेट टीम सकलप आपण लगेचच आपले फलंदाज आणि फिल्डिंग तयार करायची आहे कारण वेळ लावू नका आपण. नवीन फलंदाज सतीश नैतिक. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 4 चेंडूंमध्ये बरंच काही करू शकतात. मोठे फटके. शोध मोहीम सुरू करावी लागेल. यावेळेला लॉप करण्याचा प्रयत्न. नो मॅच नो लँड. क्षेत्ररक्षक येईल टप्प्यात चेंडू उचलेल तोपर्यंत एकच धाव. यावेळेला पंचांचा इशारा. अवांतर चेंडू. धावसंख्येत भर. गोलंदाज आपण पाहतोय अंकित. कुठं होता तू? आहे कुठं? फलंदाज बाद. 2 चेंडू शिल्लक आहेत. यॉर्कर लाईन. चेंडूची गती कमी. ऑन साइडला चेंडू गेलाय. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू आहे आणि 21 धावा अजूनही बनवायचे आहेत. नैतिक ऑन स्ट्राइक वरती. या वेळेला